स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 94 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 94. वामन बुवांच्या योगशास्त्र शंकांचे निराकरण. शके 1794 मध्ये वामन बुवा एक वेळ अक्कलकोटला गेले. महाराज गादीवर बसले होते. बुवांनी साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. तो एकाएकी महाराज कडकडून बोलले की कच्चा मडका भाज गया है, बहुत दिन हुए. गधे, काय को आता है, निकल जाओ, अभी के अभी निकल जाओ. ही नृसिंह अक्षरे ऐकताच ते घाबरले व त्यांना असे वाटले की 300 कोसावरून मी दर्शनाकरता आलो असून पाणी सुद्धा प्यायलो नाही, क्षणभर विसावाही घेतला नाही आणि यथेच्छ दर्शनही झाले नाही. इतक्यात चालता हो, म्हणून महाराजांची आज्ञा व्हावी. माझ्याकडून अन्याय काय झाला असेल हे मला तर कळत नाही. असो, गुरु आज्ञाप्रमाणे असे म्हणून बुवा रडत रडत पाकिट घेऊन वेशी बाहेर आले व आता 2 प्रहरची वेळ, कोठे जावे असा विचार करीत करीत रस्त्याने चालू लागले. इतक्यात सद्गुरु दयाघनांचे मन कळवळले. मार्तंडराव संगमनेरकर आणि दुसऱ्या एका गृहस्थाला जाओ जाओ उनको लेके आओ अशी आज्ञा समर्थांनी केली. ते दोघेही धावत जाऊन आणि मोठ्याने ओरडून आहो बुवा, तुम्हाला महाराज बोलवीत आहेत, लवकर या, चला. असे त्यांचे भाषण ऐकताच गेलेला जीव परत यावा तसे वामन बुवांना झाले. मग बुवांनी परत जाऊन श्रींचे दर्शन घेतले व हात जोडून उभे राहिले. तोच महाराज म्हणाले, गाढवा, तुझे मन पाहिले, पक्का झालायस. तू या खेपेस आम्हाला योगशास्त्राचे प्रश्न विचारण्याकरता आलास, असे असून परत का जात होतास. असे म्हटल्याबरोबर त्यांना परमानंद झाला. असो, मग महाराज चोळप्पाला म्हणाले, पाहतोस काय, त्याला आमचे ताट दे. हे ऐकून बुवांनी तेथेच भोजन केले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी योगशास्त्रातील प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे अनुभवसहित व विधीपूर्वक सांगितली. याप्रमाणे प्रचितीने पदरात माप घालून दया करणारे सद्गुरू स्वामीरायासारखे पुरुष पाहण्यात येणे महत्भाग्या वाचून होणार नाही. महाराज केव्हा केव्हा म्हणत, समुद्र भरला आहे, त्यातून घेवेल तितके घ्यावे, शेत पिकून खावे. याप्रमाणे त्यांच्या म्हणण्याचे तात्पर्य, या नरदेह क्षेत्राची जितकी कमावणी करून लावणी करवेल तितके ते पिकणार आहे. म्हणजे नरदेह क्षेत्र म्हणजे शेत आहे. आपण जितकी मेहनत, साधन, कर्म याच्या रूपात लावणी, पेरणी करतो तितकंच फळ म्हणजे आत्मोन्नती, मुक्ती, जीवनाचं सार्थक इत्यादी पिकणारच आहे, असा आहे. येथे बखर क्रमांक 94 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.